नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, तुमचा फायनान्शियल ॲडवायझर आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज आपण एक मिथवरती काम करणार आहोत. मिथ म्हणजे काही आपली जे काही कल्पना असते. मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची म्हटलं तर प्रत्येकजण विचार करतो की दरवर्षी आपण आजारी पडत नाही, हॉस्पिटलमध्ये जात नाही, त्यामुळे आपल्याला आपण भरलेला प्रीमियम हा वाया जातो. पण मित्रांनो, असं नसतं की प्रीमियम जरी वाया जात असतो असं वाटत असलं तरी सुद्धा तो प्रीमियम आपल्याला बेनिफिट देतो. पहिला बेनिफिट म्हणजे आपल्याला ATT खाली सगळा प्रीमियम जो आहे तो आपल्याला इन्कममधनं मायनस होतो किंवा आपल्याला ATTचा फायदा मिळतो, टॅक्समध्ये रिबेट मिळतो. दुसरा फायदा काय होतो की आपण क्लेम नाही घेतला तर आपला नो क्लेम बोनस हा बोनसच्या स्वरूपात होतो. 10%, 50% जो काय आपल्याला आहे, 5 लाखाचा इन्शुरन्स असेल तर त्याच्यावरती आपल्याला 10% म्हणजे 5,50,000 आणि 5.5 लाखावरतीच तेवढाच प्रीमियम पुढच्या वर्षी मिळतो. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे हे एक मानसिक समाधान राहतं. आणि मित्रांनो, असं आहे की मेडिकल पॉलिसी जर नसेल, इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर आपल्याला माहिती आहे की जर साधा डास जरी चावला तरी आपल्याला चिकनगुन्या होऊ शकतो, डेंग्यू होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो, दूषित पाण्यामुळे टायफॉइड होऊ शकतो. म्हणजे मी फिजिकली फिट आहे, योगा करतो, व्यायाम करतो, तरी पण मला हे असे काय अदृश्य संभाव्य धोके आहेत, त्याच्यामुळं ती व्यक्ती आजारी पडू शकते. आणि या आजारपणामध्ये व्हायरल निमोनिया हवेतनं होतो, त्याच्यामुळं आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं. टायफॉइड झाला ॲडमिट व्हावं लागतं. चिकनगुनिया झाला तरी ॲडमिट व्हावं लागतो. मलेरिया झाला तरी ॲडमिट व्हावं लागतं. डेंग्यू झाला तरी ॲडमिट व्हावं लागतं, कारण प्लेटलेट कमी होत राहतात. तर आता आपण बघणार आहोत की मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला काय फायदा देते. माझे एक मित्र आहेत, फिजिकली फिट आहेत, नवरा बायको दोघंही अत्यंत चांगले आहेत, वयस्क आहेत, मिसेस त्यांच्या 61 वर्षाच्या आहेत आणि योगा करतात, व्यायाम करतात, प्राणायाम करतात, सगळं आज त्यांचं फिजिकली टोटली फिट आहेत. पण अचानक 8 दिवसापूर्वी त्यांच्या मिसेसच्या पोटामध्ये दुखायला आलं, वॉमिटिंग आणखी डिहायड्रेशन व्हायला लागलं, लूज मोशन्स व्हायला लागलं, म्हणून त्याला मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर असं दिसून आलं की त्यांच्या स्वादुपिंडाला सूज आलेली आहे आणि त्यांना स्वादुपिंडाचा आजार झालेला आहे. तर आज 10 दिवस झाले ते ॲडमिट होऊन, त्याच्यानंतर त्यांना डिस्चार्ज पण मिळाला 2 दिवसापूर्वी आणि साधारणपणे 1.5-2 लाखाचं बिल त्यांचं कॅशलेसमध्ये सेटल झालं. ते मी आपल्याला उदाहरण देतो. त्याच्यामध्ये 61 वय आहे आणि प्रीमियम फक्त 25,000चा. आपला 25 जर वाया गेला असता, जर असं विचार केला असता तर आज त्यांना 1.5-2 लाखाचा ट्रीटमेंट हे मिळालं नसतं, मेडिकल क्लेम मिळालं नसता आणि ते आज फ्री राहू शकले नाही. आता आपण हे बघूया की साधारणपणे 9 कंपन्या, जर एक फिजिकली फिट असलेली व्यक्ती आहे, 30 वर्षाची, नॉन स्मोकर आहे, त्या व्यक्तीला प्रीमियम किती आहे बसू शकतो, म्हणजे किती कमी पैशामध्ये मी माझी सेफ्टी घेऊ शकतो. आणि हा प्रीमियम 10 लाखासाठी असेल. तर मित्रांनो, आपण तो प्रीमियमचा जो ट्रॅकर आहे तो आपण पाहणार आहोत. बघा, मी आपल्याला सादर करतो. या ठिकाणी आपण जो ट्रॅकर दिलेला आहे तो आपण फोटोमध्ये पाहू शकता. त्या ट्रॅकरमध्ये एकूण 9 कंपन्या आहेत आणि याच्यातली पहिली जी कंपनी आहे ही कंपनी आहे निवाबोपिया. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम ट्रॅकर याची हेडिंग आहे. 30 वर्षाची व्यक्ती आहे, नॉन स्मोकर आहे, सम इन्शुर्ड 10 लाखाचा आहे. मेट्रो सिटीमध्ये हे लोक राहतात. मग त्यांना निवाबोपिया या कंपनीचा प्लॅनचं नाव आहे हेल्थ ॲश्युअर्ड. याच्यामध्ये अनलिमिटेड रिस्टोरेशन कवर आहे. नो रूम रेंटमध्ये हे नाही आहे, लिमिटेशन्स नाही आहे. आणि त्यासोबत त्यांना ते कॅरी फॉरवर्ड पण होऊ शकतं आणि सम इन्शुर्ड हा 5 पट हा त्यांचा होऊ शकतो. साधारणपणे 11,694 रुपये वर्षाला प्रीमियम आहे. दुसरा आहे तो केअर आहे. केअर ही एक स्टँड अलोन कंपनी आहे. आपल्याला माहिती आहे, याबद्दल आपण बरंच ऐकलं असेल. केअर सुप्रीम हा त्याच्यातला अत्यंत चांगला प्रॉडक्ट आज आलेला आहे. जर सम इन्शुर्ड आपण 10 लाखाचा घेतला असेल तर तो 7 पट होतो 5 वर्षामध्ये. म्हणजे 70,000चा सम इन्शुर्ड मिळतो आणि प्रीमियम आपला थोडा बहुत तेवढाच राहतो किंवा थोडासा वाढतो स्लॅबमुळे. या ठिकाणी आपल्याला अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे. म्हणजे काय, एकदा आजारी पडला क्लेम सेटल झाला, पुन्हा आजारी पडला क्लेम सेटल झाला, असं आपल्याला अनेक वेळेला एका वर्षामध्ये क्लेम्स आपण घेऊ शकतो. फॅमिली फ्लोटर असेल तर सर्वांच्यासाठी तो कव्हर होऊ शकतो. आणि या ठिकाणी वेलनेस बेनिफिट आहे. मी जर रोज वॉक करत असेल किंवा जिम करत असेल तर एक ॲप असतो, तो डाउनलोड करून आता आपण त्याच्यामध्ये 30% प्रीमियममध्ये डिस्काउंट पुढच्या वर्षी रिन्युअलच्या वेळेला आपण मिळवू शकतो. याचा प्रीमियम आहे एका वर्षासाठी 10 लाख रुपयाला 11,149. तिसरा प्रोडक्ट आहे, तिसरी कंपनी आहे स्टार हेल्थ. ही आपल्याला माहिती आहे, सर्वांची फेमस कंपनी आहे. त्याचं प्रोडक्टचं नाव आहे स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह. या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे. याच्यामध्ये मिड टर्म इन्क्लुजन ऑफ वाईफ आणि चाइल्ड, म्हणजे मध्येच आपल्याला वाईफ किंवा आपली पत्नी जर ॲड करायचं असेल तर करू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे.
म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे एकदा आजारी पडला डिस्चार्ज मिळाला, पुन्हा आजारी पडला डिस्चार्ज मिळाला, त्याच आजारपणासाठी वारंवार आजारी पडला किंवा वेगळ्या वेगळ्या कारणासाठी आजारी जरी पडला तरी त्या व्यक्तीला मेडिकल हा कॅशलेस मिळू शकतो किंवा पैसे भरावे लागत नाहीत, क्लेम सेटल होऊ शकतो. प्रीमियम आहे 11,476 रुपये वर्षाला. त्याच्यानंतर चौथी कंपनी आहे आदित्य बिर्ला. ही एक फेमस कंपनी आहे. आदित्य बिर्लाचा प्लॅन आहे ॲक्टिव्ह हेल्थ प्लॅटिनम एनहान्स्ड म्हणून. या ठिकाणी रूम रेंटवरती कुठं कॅम्पिंग नाही आहे. जर तुम्हाला VIP सूट्स जर तुम्ही घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला तो मिळू शकतो. म्हणजे रूम रेंटचं इथं कॅपिंग नाही आहे. त्यासोबत 100% डिस्काउंट आपल्याला रिन्युअलमध्ये मिळू शकतो. त्यासोबत प्रीमियम वेवर या ठिकाणी आहे. क्रिटिकल इलनेस जर झाला त्या व्यक्तीला तर पुढचे प्रीमियम त्या व्यक्तीला भरावे लागणार नाहीत, असा हा प्लॅन आहे. तर याचा प्रीमियम आहे 11,212 रुपये. चौथा प्लॅन आहे बजाज अलायन्सचा जनरल म्हणून कंपनी आहे. या कंपनीचा प्लॅन आहे इंडिव्हिज्युअल हेल्थ गार्ड गोल्ड. या ठिकाणी पण आपल्याला रूम रेंटचं कॅपिंग नाही आहे. नो क्लेम बोनस आपल्याला मिळतो दरवर्षी. OPD आपल्याला 10,000 रुपये दर वर्षाला घेऊ शकतो, पण तो ऑप्शनल रायडर्सच्या आधारे घेऊ शकतो. याचा प्रीमियम आहे 12,212 रुपये. पुढची कंपनी आहे मणिपाल सिग्ना. मणिपाल सिग्ना या कंपनीचा जो प्लॅन आहे तो आहे प्राईम ॲडव्हान्टेज. या ठिकाणी OPD कवर आपल्याला 30,000 रुपये वर्षापर्यंत आपण एका वर्षाला घेऊ शकतो. अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे, कवर आहे आणि युनिक स्विच ऑफ बेनिफिट म्हणून एक त्यांच्याकडे तो बेनिफिट आपण घेऊ शकतो. प्रीमियम आहे 12,513 रुपये. त्याच्यानंतर टाटा AIG ही एक कंपनी आहे मेडिकल इन्शुरन्समधली. मेडिकेअर प्रीमियम नावाचा ह्यांचा प्लॅन आहे. हा प्लॅन ग्लोबल आहे, म्हणजे इंडियामध्येच नाही तर फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा या प्लॅनमध्ये आपल्याला कवर मिळतो आणि ग्लोबल कव्हरेज अलॉंग विथ OPD सह मिळतो. याच्यामध्ये डेंटल कव्हरेज पण आहे आणि कन्झ्युमेबल जे असतील ते कन्झ्युमेबल सुद्धा याच्यामध्ये 100% कवर होऊ शकतात. प्रीमियम आहे 13,663 रुपये. चौथी कंपनी HDFC अर्गो. या कंपनीचा प्लॅनचं नाव आहे ऑप्टिमा सेक्युअर. ही प्रॉडक्ट किंवा हा प्लॅन पॉलिसी घेतल्याबरोबर आपल्याला XX म्हणजे दुप्पट कव्हरेज पहिल्या दिवसापासून स्टार्ट होतो. 10 लाखाचा प्रीमियम 10 लाखाचा कवर असलेली पॉलिसी घेतली तर पहिल्या दिवसापासून आपल्याला 20 लाखापर्यंतचा कवर आहे. त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीसाठी एकत्रित सुद्धा आपण हा कवर देऊ शकतो. सम इन्शुर्ड जो आहे तो डबल 2 वर्षानंतर होतो आणि 0 डिडक्शन ऑन मेडिकलमध्ये कुठल्या प्रकारचे ह्याच्यामध्ये डिडक्शन्स नाही आहे. प्रीमियम आहे 15,132. त्याच्यानंतर आहे शेवटचा ICICI लोंबार्ड कंपनीचा हेल्थ ॲडव्हान्टेज अपेक्स प्लस म्हणून आहे. या ठिकाणी आपल्याला की बेनिफिट्स काय मिळतात की PED कव्हरेज आफ्टर 2 इयर्स. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज, म्हणजे सध्या असले माझे आजार असतील ते जनरली 4 वर्षामध्ये कव्हर होतात, पण या कंपनीमध्ये 2 वर्षानंतर आपल्याला ते कव्हर होऊ शकतात. त्याचसोबत डिलिव्हरीच्या केसेस म्हणजे सरोगेसी आणि IVF हे पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणजे ज्या व्यक्तीला मूल होत नाही ते सरोगेशननं आपलं अपत्य प्राप्त करू शकतात किंवा IVFनं घेऊ शकतात. ते याच्यामध्ये कवर आहे आणि OPD बेनिफिट पण या ठिकाणी आहे, पण तो ऑप्शनल आहे. याचा प्रीमियम आहे 11,831 रुपये. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. केअर हेल्थ ही जी कंपनी आहे ही स्टँड अलोन कंपनी आहे. केअर सुप्रीम अत्यंत चांगला आहे प्रॉडक्ट आणि तो 5 वर्षामध्ये 7 पट आपल्याला त्याचा कव्हरेज देतो आणि प्रीमियम हा सर्वात कमी या ठिकाणी आहे 11,149 रुपये. हे जे प्रीमियम रेट्स आहेत हे नवीन वर्षामध्ये बदलू होऊ शकतात. या वर्षामध्ये थोडा बहुत त्याच्यामध्ये 5%, 10%चा आपल्याला वाढ मिळू शकते. मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमियम्स आपण बघितलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला हा स्कोप आहे की आपल्या फॅमिलीसाठी कमी प्रीमियम असलेला कुठल्या कंपनीचा प्रॉडक्ट आपण घ्यायचा हे आपल्या हातात आहे. यावर आपण विचार करा. या संदर्भात जर काही आपल्याला शंका असतील तर आपण जरूर मला विचारा. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. तर आता इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.